स्वतःची इतरांशी, आपल्या मुलांची इतर मुलांशी, आपल्या बायकोची दुसऱ्यांच्या बायकोशी, आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्याशी, आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक कावळा असतो. तो खूप सुखी आणि आनंदी असतो. त्याने याआधी कधी इतर पक्षी पाहिले नसतात. त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो. एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते की हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही. तो पोपटाला जाऊन तसेच सांगतो देखील. पोपट म्हणतो, जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे, पण आता वाटत नाही. मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळासुद्धा मोराला पाहून म्हणतो की तू किती सुंदर आहेस आणि नशीबवानसुद्धा. तुला एवढा छान रंग मिळाला आणि पिसारा मिळाला. तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो की मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तूच असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाही. तू स्वतंत्र आहेस. हे ऐकून कावळ्याला कळते की तो किती नशीबवान आहे ते. असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. 5 लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्रमैत्रीण 12 लाख कमावतो त्याचं वाईट वाटतं. 12 लाख कमावणाऱ्या व्यक्तीला 24 लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते. आणि तो 24 लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो की पैसा तर खूप मिळतोय, पण शरीर साथ देत नाही. यापेक्षा 4 कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमवला असता, पण शरीर चांगलं असतं. ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे. एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल. कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते, पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसावं. मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं, पण आजारपणात आपला मुलगा एका ऑफिसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधीच करत नसावी. तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अतितणावाखाली जगतात. थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आम्ही शाळेतून त्याचं नाव कमी करत आहोत. दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले की मी शाळेत का जाऊ शकत नाही. तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही, म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तोही स्वतःच करावा लागेल. आणि हे उत्तर ऐकल्यापासून एडिसन स्वतःला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले. जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडल्या असत्या तर ते एवढे महान झाले नसते. आर्थर ॲशे हे महान टेनिसपटू होते. त्यांना रक्तसंक्रमणाद्वारे HIV असल्याचे कळले होते. अनेकांनी त्याला विचारले की त्याने आयुष्यात काहीही चूक केली नसताना देवाने त्याला सर्व लोकांमधून का निवडले. यावर ॲशचे उत्तर होते की जगभरात काही दशलक्ष किशोरवयीन मुले टेनिसपटू बनण्याची आकांक्षा बाळगतात. या दशलक्षांपैकी 1 लाख लोक कोणत्या ना कोणत्या प्रवीणतेपर्यंत पोहोचू शकतात. त्यापैकी फक्त काही हजार जणच कोणत्या तरी सर्किटमध्ये खेळतात आणि फक्त 100 किंवा त्याहून अधिक ग्रँड स्लॅम खेळतात. शेवटी फक्त दोघेच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचले. विम्बल्डनची ट्रॉफी हातात घेऊन उभा असताना मी कधीच देवाला मी का प्रश्न विचारला नाही आणि आता मला देवाला मी का विचारण्याचा काय अधिकार आहे. जे आपल्याला मिळतं त्याला काही ना काहीतरी कारण नक्कीच असतं. ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही, पण जे मिळालंय त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात, खूप त्रास होत असतो. आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल. आपण चांगला वक्ता नसू पण उत्तम लेखक असू. आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल. आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू. आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील. जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळाले यातून मी काही उत्तम करू शकतो का याचा विचार करा आणि सकारात्मक राहा व आनंदी राहा. आय होप मित्रांनो मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.